लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र। फुलंब्री शहराला 30 जून पर्यंत सुरळीत पाणी पुरवठा करू, मुख्याधिकारी। वाड्या वस्त्यांना पाणी पुरवठा करण्यासाठी 10 टँकर सुरू। औरंगाबादच्या फुलंब्री शहर व वाड्या वस्त्यांना येणाऱ्या 30 जून पर्यंत सुरळीत पाणी पुरवठा करण्यासाठी नगरपंचायत प्रयत्नशील आहे। नुकतेच उन्हाळा सुरू झाला असून शहरातील नियमित 1 दिवस आड होणारा पाणी पुरवठा विस्कळीत होऊन 5 दिवस आड करण्यात येत होता। यामुळे शहरातील सलीम कॉलनी परिसरातील महिलांनी पवित्र रमजान महिन्यात पाण्याची टंचाईबाबत नगरपंचायत येथे येऊन रिपब्लिकन वार्ता वृत्तवाहिनीच्या माध्यमातून आपली व्यथा मांडली होती। तसेच फुलंब्री नगरपंचायतीचे प्रथम नगराध्यक्ष सुहास शिरसाट व माजी नगरसेवक तथा गटनेते अब्दुल रौफ कुरेशी यांनी सुद्धा निवेदन देऊन रिपब्लिकन वार्ता वृत्तवाहिनीच्या माध्यमातून तळ्यात पाण्याच्या ठिकाणी स्थळ पाहणी करून मुलाखत दिली होती। याची दखल घेत नगरपंचायतीचे मुख्याधिकारी ऋषिकेश भालेराव यांनी तात्काळ तळ्या परिसरातील 4 विहिरी अधिग्रहण केल्या। तसेच वारंवार वीज पुरवठा खंडित होत असल्याने नवीन डीपी बसवून घेतली। त्याचप्रमाणे 2 नवीन मोटरी बसवून अधिग्रहण केलेल्या 4ही विहिरीतील पाणी एका विहिरीत आणून शहराचा पाणी पुरवठा सुरळीत चालू केला आहे। यावर्षी पाऊस कमी प्रमाणात पडल्यामुळे भूगर्भातील पाणी पातळी कमी झाली आहे। त्यामुळे परिसरातील विहिरीतील व बोरचे पाणी लवकर आटले आहे। तसेच वाड्या वस्त्यांना सुद्धा तीव्र पाणी टंचाई जाणवत असल्याने नगरपंचायतीने जिल्हाधिकारी यांच्याकडे मागणी करून 12,000 लिटरचे 10 टँकर मंजूर करून घेतले। प्रत्येक टँकर दिवसातून 2 फेऱ्या मारतील। विशेष म्हणजे प्रत्येक टँकरला GPS प्रणाली सिस्टीम बसवण्यात आली आहे। यामुळे पाण्याची व टँकरची अफरातफरी होणार नाही, असंही मुख्याधिकारी ऋषिकेश भालेराव यांनी सांगितलं। नगरपंचायतीचे पाणी पुरवठा कर्मचाऱ्यांसह अधिकारी सुद्धा फुलंब्रीच्या धरणात स्थळ पाहणी करून सर्व पत्रकारांना माहिती दिली। या ठिकाणी मुख्याधिकारी ऋषिकेश भालेराव, राजू जाधव, गजानन तावडे, दीपक तुपे, जमीर पटेल, अशोक पेटारे, पांडू तुपे, बबन तुपे, संदीप तुपे, सुनील तुपे व इतर उपस्थित होते। यावर्षी एकंदर पाऊसच कमी पडल्यामुळे काही प्रमाणात टंचाई निर्माण झालेली होती फुलंब्री शहरामध्ये। त्याबाबत काही वार्डांमधून ओरडही ऐकायला येत होती, काही निवेदनं प्राप्त झाली होती। त्या अनुषंगाने आम्ही उपाययोजना करण्याचा प्रयत्न केला। तर त्याबद्दल पाऊस कमी पडल्यामुळे एकूण भूगर्भातील पाण्याची पातळीच कमी झालेली आहे। त्यामुळे बऱ्याच विहिरी कोरड्या पडल्या। आपण पानवाडीच्या विहिरीवरून जो आपण पाणी पुरवठा करायचो ती विहीर कोरडी पडली। त्यामुळे आपण सगळा पाणी पुरवठा जो आहे तो फुलंब्री धरणातील विहिरीमधून करत आहोत। त्याच्यामध्ये उपाययोजना म्हणून तर वारंवार वीज खंडित होतो। त्यामुळे आपण त्यासाठी स्पेशल फिडर घेतला आहे। आपला एक्सप्रेस फिडर नवीन घेतला नगरपंचायत। त्यामुळे आता वीज खंडित होणार नाही। दुसरी गोष्ट, आपण आपल्या विहिरीच्या बाजूच्या धरण क्षेत्रात 4 विहिरी अधिग्रहित केल्या। त्या 4 विहिरीमधून आपण त्या पाणी आपल्या विहिरीमध्ये घेऊन आता शहरामध्ये वितरित करत आहोत। त्यामुळे आता आपण 1 दिवसाआड पाणी पुरवठा करण्याचं जे नियोजन आहे ते यशस्वीरित्या करू, असं आमचा नगरपंचायतचा प्रयत्न। त्याच्यामध्ये नागरिक उपाययोजना केल्या, याच्यामध्ये सगळ्या नागरिकांच्या मदतीने, सगळ्यांच्या मार्गदर्शनाने, आपल्या कर्मचाऱ्यांच्या सगळ्यांच्या साथीने आपण मार्गदर्शन हे नियोजन करत आहोत। आता 30 जूनपर्यंत 1 दिवसाआड पाणी पुरवठा करण्याचा नगरपंचायतचा मानस आहे। मग त्यासाठी आम्ही बरीच यंत्रसामग्री नवीन घेतली, जसं तुम्हाला सांगितलं की एक्सप्रेस फिडर घेतलं। आता वीज पुरवठा आमचा स्वतंत्र आहे, त्यामुळे विजेची अडचण होणार नाही। पाणी आम्ही घेतो, त्यामुळे ती काही अडचण होणार नाही। 12.5 HP एक नवीन मोटर घेतली आहे। विविध यंत्रसामग्रीची आम्ही सर्व्हिसिंग केली आहे। त्यामुळे याच्यामुळे सुद्धा जे ओरड होते आता 1 दिवसाआड पाणी पुरवठा करण्यावर आम्ही आलो आहोत आणि 30 जूनपर्यंत कंटिन्यू करण्याचा प्रयत्न करू। त्याचबरोबर वाड्या वस्त्यांवर जे पाण्याचं जे काही अडचण होते त्यासाठी जिल्हाधिकारी महोदयांनी टंचाईबाबतच्या मीटिंग घेतल्या। त्यामध्ये आपण मांडलं होतं की अशा अडचण होतो। त्यानुसार जिल्हाधिकारी महोदयांनी आपल्या शहरासाठी 10 टँकर तत्परतेने अगदी प्रस्ताव सादर करताच मंजूर करून दिले। त्यामुळे ते टँकर सुद्धा 1 दिवसात 10 टँकर आपल्याला चालू होतील 12,000 लिटरचे। त्या अनुषंगाने सुद्धा ते वाड्या वस्त्यावरची पाण्याची तक्रार मिटेल, त्यांना पाणी पुरवठा सोयीचं होईल आणि अशा प्रकारे 30 जूनपर्यंत आपल्या कर्मचाऱ्यांच्या साथीने आपण ही सगळी पाणी टंचाई मात करण्यात नगरपंचायत यशस्वी ठरेल। रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र वृत्तवाहिनी फुलंब्री औरंगाबाद प्रतिनिधी अकबर शहा।